नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि सोबतच नमो महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता हे दोनही हप्ते खऱ्या अर्थाने खूप दिवसापासून प्रलंबित आहे शेतकरी मित्रांनो. आता हे दोनही हप्ते प्रलंबित असताना खऱ्या अर्थाने सध्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त कर्जमाफीची धूम आहे आणि या कर्जमाफीच्या धूमधडाक्यामध्ये खऱ्या अर्थाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे त्यांच्या हक्काचे शेतकऱ्यांचे दोनही हप्ते सोबतच शेतकरी बांधवांचा गेल्या वर्षीचा खरीप 2025चा त्यांचा जो हक्काचा पीक विमा आहे तो सुद्धा हे काही महत्वाचं जे शेतकऱ्यांचं अनुदान आहे ते कुठे ना कुठे मागे पडताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या 10व्या हप्त्याच्या संदर्भात कधीपर्यंत मिळेल, 9वा मिळेल, 10वा मिळेल की दोन्ही हप्ते एक सोबत मिळतील असे प्रश्न शेतकरी बांधवांकडून विचारले जात असतानाच खऱ्या अर्थाने या अगोदर सुद्धा म्हणजे 8वा हप्ता मिळणार होता त्यावेळेस सुद्धा आणि तेव्हापासून आता जे 2 हप्ते प्रलंबित राहिले या मधल्या काळामध्ये सुद्धा एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जात होता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद होणार का? नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली का? हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर सध्या परिस्थितीमध्ये आणखी एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात खूप मोठी बातमी समोर येताना दिसत आहे. त्यामध्ये सध्या संभ्रम आहे. त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली का? हा प्रश्न विचारत असताना शेतकऱ्यांचं हा प्रश्न विचारणं सुद्धा साहजिक आहे मित्रांनो बघा. कारण एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली होती आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा डाटा ती यादी उचलूनच त्या यादीनुसार महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयाचा 4 महिने मिळून मिळणारा हप्ता देण्यात येत होता. परंतु आता खूप दिवस झाले या योजनेविषयी कोणी बोलायला तयार नाही. एक वेळेस बोलता बोलता जेव्हा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा बोलले तर त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले एका कार्यक्रमामध्ये की आम्ही जरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देत नसलो सध्या तरी सुद्धा आम्ही शेतकरी बांधवांकरिता इतर काही गोष्टी करत आहोत, खूप काही करत आहोत विकासाकरिता. त्यांना यंत्रसामग्री वगैरे पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत, वेगळ्या स्वरूपात निधी देण्याचा प्रयत्न करत आहोत, वेगळ्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचं शेतीचं जे लाईट बिल आहे ते पूर्णपणे माफ करत आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि अशा गोष्टीमुळे अशा संभ्रमामुळे सोबतच एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी ज्या काही वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या त्यापैकी बऱ्याचशा योजना आता काही दिवसापासून आपण पाहत आहोत त्या बंद करण्यात आलेल्या आहे. त्यांची निधी पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या योजना बंद झाल्यामुळे सोबतच आत्ताचं जे नवीन दत्तात्रय भरणे मामा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जे वक्तव्य एका कार्यक्रमाच्या माध्यमातून निघालेलं आहे त्यानुसार सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली का हा प्रश्न विचारणं साहजिकच होतं. आणि हा प्रश्न विचारत असतानाच सद्य परिस्थितीमध्ये आता आजची अशी अपडेट आहे की युट्यूबवर काही शेतकरी बांधवांकडून आजपर्यंत जेव्हा नमो शेतकरी हप्ता केव्हा येणार, कधी येणार आम्ही युट्यूबवर पाहिलं हे सांगत असताना त्यांचा संभ्रम आपण दूर केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे थोड्या वेळ वाट पहा, खात्रीशीर पक्की अधिकृत माहिती आल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्यात येईल. परंतु आता आज सकाळपासून काही शेतकरी बांधवांकडून एक वेगळाच प्रश्न विचारण्यात येत आहे की खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजना बंद होईल का नाही तो विषय वेगळा, परंतु ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी कर्जमाफी आता जाहीर करण्यात आलेली आहे ज्याची याद्या प्रसारित करणं सुरू आहेत आणि केवायसीची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. त्या संदर्भात एका कुठल्या तरी वृत्तपत्रामध्ये त्यांच्या आज वाचण्यामध्ये आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती या योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे किंवा मिळत आहे किंवा मिळालेला आहे त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता किंवा त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. या संदर्भात बऱ्याचशा शेतकरी बांधवांकडून विचारण्यात येत आहे. युट्यूबवर सुद्धा आम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून ज्याचं नाव आहे कृषक भारत का लाल NK अग्रवालच्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की ही योजना चालू राहील हे मी म्हणणार नाही किंवा ही बंद झाली हे सुद्धा अधिकृतपणे सध्या सांगता येणार नाहीये. परंतु ही जी एक अफवा पसरत आहे किंवा एक नवीनच बातमी समोर आलेली आहे त्या संदर्भात कुठलीही कन्फर्मेशन सध्या नाहीये, कुठलीही कन्फर्म माहिती समोर आलेली नाहीये, खात्रीशीर अधिकृत माहिती अपडेट समोर आलेली नाहीये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा लाभ मिळाला तर त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा त्या बांधवांकरिता ही योजना बंद होऊन जाईल अशी कुठलीही
खात्रीशीर कन्फर्म माहिती समोर आलेली नाहीये. त्या शेतकरी बांधवांनी कुठलं वृत्तपत्र पाहिलं असेल, वाचलं असेल, नसेल तो विषय वेगळा. YouTubeवर जर व्हिडिओ पाहिला असेल, तर YouTubeवर खूप सारे चॅनल, खूप सारे व्हिडिओ, खूप सारे लोकं रोजच्या रोज एकाच योजनेविषयी दिवसात 3 वेळेस किंवा रोज कंपल्सरी नमोचा 9वा हप्ता आला, नमोची तारीख जाहीर झाली, 10वा हप्ता आला, 10व्याची तारीख झाली, 12 वाजता येणार, दुपारी येणार, 3 वाजता येणार, असे व्हिडिओ येतात. त्यामुळे तर आपण समजू शकतो त्यावर काही 100% विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाहीये. आता राहिला प्रश्न कुठल्यातरी वृत्तपत्राचा, तर मी काही शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे, तुम्ही जर खरोखर तुम्ही स्वतः त्या वृत्तपत्रामध्ये जर पाहिलेलं असेल, तर ते वृत्तपत्र किंवा त्याचा फोटो किंवा त्याचं कात्रण माझ्या WhatsAppवर सेंड करा. मी माझा WhatsApp क्रमांक त्या शेतकरी बांधवांना दिलेला आहे. तर बघू खरोखर तसं काही वृत्तपत्र किंवा त्या वृत्तपत्रामध्ये तशी काही बातमी, माहिती काही आलेलं आहे का? ते जर आलेलं असेल, तर त्याची आपण शहानिशा करून त्या संदर्भातली माहिती गोळा करून, संकलन करून तुमच्यापर्यंत परत एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजना आणि कर्जमाफी किंवा कर्जमाफीचा लाभ मिळाला तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. ही बातमी कितपत खरी आहे, की अफवा आहे, या संदर्भात आपण लवकरच ताबडतोब माहिती संकलन करून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा आणि हा संभ्रम दूर करण्याचा आणि ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, तुम्हीही तुमच्या भागामध्ये तुमच्या कानावर कुठे असं आलं का? तुम्ही कोणत्या वृत्तपत्रामध्ये पाहिलं का? सोशल मीडियावर, Facebookवर, YouTubeवर कुठे पाहिलं का? अशी बातमी तुमच्या समोर आली का? तुम्हाला कोणी बोललं का? तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या संदर्भात तुमच्यापर्यंत कुठली अफवा, खरी खोटी काही माहिती आलेली आहे का? माझा तर प्रयत्न असणारच आहे. मी आता त्याकरिता ताबडतोब कामाला लागून जाणार आणि ती माहिती संकलन करून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच आणि खऱ्या अर्थाने आशा करूया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता या दोन्ही हप्त्याकरिताचा निधी लवकरात लवकर मंजूर व्हावा आणि तुम्हा शेतकरी बांधवांना तुमच्या हक्काचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे या दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये एका वेळीच मिळावे अशी आशा आपण बाळगूया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हमखास आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.